हे बॅकग्राऊंड बदललंय पूर्णपणे सगळं आता मस्तपैकी लावलंय पांढरा आणि तिथून येणार मी घरात जा घरात इथं स्टँड कसलं आहे मधलं स्टँड नसल्यामुळे त्याला आता पाऊस लय कंटिन्यू चालू आहे काय करावं ते कळना मग हे बॅकग्राऊंड बदललंय पूर्णपणे सगळं आता मस्तपैकी लावलंय कसं वाटतं बॅकग्राऊंड छान वाटतं ना आता आजपासून आपण लाईव्ह स्ट्रीम करणार आहे पुन्हा एकदा व्यवस्थित तंदुरुस्त होऊन येतोय सो बघूया कसं होतंय आजपासून तर आता निघालो कामावरती आवारले सॉक्स देत होती बायको आवारतो सगळ्यात जुना बूट आहे जुना मला वाटतं ह्या बुटाला आता जवळजवळ 3.5-4 वर्ष होऊन गेली सगळ्यात जुना बूट आहे पण लकी होता हा बूट माझ्यासाठी 2 बूट आहेत ना पांढरा आणि एक पीठ होऊन देणार आहे मी ते अनलकी बूट माझ्यासाठी आज यश गेलाय ही असं आत घालायचं कसं नाही चांगलं वाटत मला असं असं आत घाला आत घातल्यानं कसं वाटतं असं आहे की नाही ही आहे ना ही ह्याच्यात आत टोप घाला कसं आवडतंय तुला हा लय बाहेर नका फुगलेलं काढू मला असंच आवडतं दिसताना भारी दिसतं. ते कसं दिसते उभा झेंडू उभा बघा नवऱ्याचं माझ्या असं 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 भारी हा ते झेंडू उभा असल्यानं वाटतंय हे बघा माझ्या नवऱ्याचं झेंडू उभा इथे पाहिजे गाय हे असं भारी वाटत नाही का तुम्ही मला सांगा मला पहिल्यापासून अशी स्टाईल आहे सवय गाडी म्हणजे असं थोडं नेताना चांगलं दिसतं ते जरा ब्रँड पण दिसतं सगळं दिसतं लोक बोकाड बिकाड घेऊन येते आपण हत्ती घेऊन येते हत्ती आता हत्तीला त्याला निभार लागते हत्तीत त्याला जरा कमी टाकायला लागते शांत बज रे तू तुला भेटून जायची ग माझ्या सोन्यात ध्यानात नाही कोणी मारलं तुला कोणी मारलं सांग मला कोणी मारलं बस बायको म्हणजे तसंच खरं आहे सेट कसं ऑर्डर ऐकते घरात जा घरात जा धुणं मी नाही धुणार तू धु घरात जाता आज आपल्याकडे ही आहे आणि माझं ते हिथं लावायचं ते पडलंय कुठं काय कळणार का हो हवा कमी पूर्णच हवा नाही गाडीच काढते जवळ आता किती दिवसात जुन्या गाडीत जुनी लूक अरे जुना गणेश बाहेर निघतोय बघा आता जा माझ्या नावानं चांग बर बाय 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 हातामध्ये बघ आहे नशिबानं वडाच्या इथला पंप चालू होता नाही तर मला घोडाच लागला असता पाक्का तिथे लय दिवस गाडी बंद असल्यामुळं हात्यारामध्ये किती त्यालाही मला माहीत नव्हतं हात्याचं सुटतंय बघा तिकडं कसं आहे नाद करू नका गाडीचा अजून पण टॉप करते वातावरण सकाळ सकाळी लय खतरनाक झालंय खरं हेल्मेट आणाय पाहिजे तुम्ही जाऊन देतो किती भारी दिसतात नाही टायमिंगला आलो ना ही कोण आहे ऐक छान दिसतंय दोघं पण किती छान दिसतंय तुम्हाला दिसतंय काय किती छान दिसते नाचते बघा मामीची मैत्रीण झाली हा अगं बाया मोठवेची मिळली चांगलं आहे गेले वाईट काय हलक्यात घेते काय मला कडीपत्ता पण टाकलाय सगळं असतं माझ्याकडे जिरं मोहरी बिरी कसा विषय गपकी कशाला मला घेतेस मग दाबलेली मॅगी
बघूया 5 मिनिटात डायरेक्ट आपण डिशमध्ये घेऊन दाखवूया कशी काय मॅगी केली. आमच्या मास्टर शेफनं बनवलेला आहे मस्तपैकी मसाला मॅगी. भात आहे मसाला मॅगी बनवला आहे शंभूराजने. बघूया कशी लागते. जे चांगलं नाही लागली ना बाबा तरी पण मी खाणारच आहे. मसाला कमी पडला सांगतो आम्ही. मीठ लागत असल्याला 4 पुड्या बघितल्या तेवढ्या. चांगलं झाले. मीठ कमी पडलं. बोटव्याची मॅगी आहे चांगलं लागते का मग. मीठ टाक. मीठ कमी पडलं. मीठ आणि थोडीशी चटणी कमी पडली. आपल्यासाठी त्याने सॅक्रिफाईस केलं. मीठ टाकलं की चांगलं लागतं. अजून घे मीठ पण टाकून बघ की थोडंसं. तू पण मीठ टाकून बघ. कसं झालंय. चांगलं झालं खरं चांगलं झालं. वायरलेस माईकची कमी आपल्याला फक्त एक वायरलेस माईकची. कोण करतोय का मदत. वायरलेस माईक कसं आहे. आता असं पण नाव कमवायचे आणि तसं पण नावच कमवायचे. जे व्हायचं ते होऊन घ्या. एका भावानं कमेंट टाकलेली आहे की तुम्ही एकतर गावाच्या पासून बाहेर राहता किंवा तुमच्या तिथे विकास झाला नाही. भावा आम्ही कुठं पण राहतो असू दे आम्ही मतदान करतो. परंतु आमच्यासाठी रस्ता असाच आहे कायमचा. गाडी कुठली पण घेऊन जा आयुष्यात 7:30 लागलेलीच आहे. लाईट पण 6ला जाते ती 9-10-11 वाजता. आणि आता हे रस्त्याची पण हीच बोंबाबोंब आहे. पाण्याचा कुठंतरी प्रश्न सुटला आहे परंतु अजून रस्त्याचा आणि लाईटचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. बायकोनं दिली ही बांगडी. जवळजवळ 4 दिवस झाली बांगडी माझ्या खिशामध्ये. आणि बायकोला आणून दाखवायचं होतं कंडल. बायको म्हणते कंडल द्या. लय चिडचिड व्हायला लागली ती. म्हणजे दुसरं काय मागणं नसतं मोठं. लाखाचं 2 लाखाचं 1000चं 2000चं 500चं 600. तिला फक्त एक कंडल पाहिजे होता. परंतु मला काय कामामुळं ह्या पावसामुळं मला जुळणं झालं होतं. म्हणजे दुकानात जात नव्हतं. परंतु आज ते म्हणजे 2-4 दिवस झाले खिशातच बांगडी होती. परंतु मी आज आणलं आहे त्याच्यासाठी कंडल. हे सध्या तरी असलंच आहे. एक दिवस सोन्याचं घालीन. परंतु तिला स्टार्टिंगला म्हणणार आहे की मी आणलंच नाही. तिची रिॲक्शन बघू आपण किती चिडती काय करते. गुपचूप कॅमेरा लावतो आणि त्याच्यानंतर मग एकदम देतो ही गोष्ट. लय नाही महाग हे 60-70 रुपयाचं आहे. परंतु बघूया कशी तिची रिॲक्शन येते ती. चला तर पाऊस आला निबार काळं उंडून आलं. तुम्हाला दिसत नसेल कॅमेऱ्यामध्ये पण लय बेकार पाऊस आला. लय नाही काय विषय. गायज खूप दिवसापासून सांगितलेलं बायकोनं आणि ती गोष्ट मी आणली. बघू पटतंय का तिला. मग कसं वाटतंय. मग असंच सांगितलेलं हिरो. दुसरं नव्हतं. घाल आता मी घालतो तर. तुम्ही घालून द्या. पण ह्याला हे काढावं लागतं ना अगोदर. दुसरे होते ते वर नव्हते. ती खडं होतं ते निसटलं असतं. बसच बरोबर तर नाही दुखत बसते तर. काढायला काय आता मागं जातं घ्यायचं.